नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं धरणं आंदोलन. बालीस चाळे सोडा आहे तो पक्ष तरी, नरेश म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला. आणि मनसे आयोजित गणपती गड किल्ले स्पर्धेत साल्हेर किल्ला साकारणारे एकता मित्र मंडळ प्रथम. पंजाब हरियाणा येथील शेतकरी MSPच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघालेत. मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जातोय. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्ष ऋताताई आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं. हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारसी लागू करण्यात याव्या, या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले. हजारोंच्या संख्येनं दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारनं मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचं कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्यात. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जाते. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्ष पल्लवी जगताप, हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आंदोलकांनी हातामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार आता नाही सहन करणार, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, जगाच्या पोशिंद्याला जगू द्या असे फलक हातात घेतले होते. जर का उद्या त्यांच्या जागी आपण असू आणि जर सगळीचकडे शेतकऱ्यांनी असं केलं आणि उद्या त्यांनी संप केला आणि त्यांना आम्हाला अन्नच पिकवायचं नाही तर काय खाणार आहोत आपण? काय खाणार? कारण पालेभाज्या, फळं, अन्न, धान्य सगळं शेतकऱ्यांच्या राबण्यामुळे माझ्या ताटापर्यंत येतं आणि त्यामुळे प्रत्येक जणांवर त्याचे उपकार आहेत. ते आपण त्याच्यातनं उतराई व्हायला एकच मार्ग आम्हाला आज दिसला आहे. आणि काय असतं माहिती आहे का, झोपेचं सोंग आणलेल्याला तुम्ही जागं करू शकता पण जागं करू शकत नाही. सरकारला सगळं कळतं आहे पण आता त्यांच्या हातात आज काल तरी कोर्टाने एक बरा त्यातल्या त्यात थोडंसं आशेचं किरण परवापासून कोर्ट देत आहे. आणि ॲक्च्युली एक्सप्रेसची अशी हेडलाईन होती एक्सप्रेसची की द सुप्रीम कोर्ट लेट्स द सनलाईट इन. जेव्हा त्यांनी निवडणूक रोखण्याबद्दल निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं एक किरण सूर्यप्रकाशाचा आज सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला आणि किरण आता. कालही तसंच झालं आहे. पण मला वाटतं की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी अजून थोडं रकोस्ट व्हायला पाहिजे, पूर्वीसारखं व्हायला पाहिजे आणि कुठलीही बिडवाड न ठेवता हे सगळे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये फक्त शेतकरी नाही तर प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाणे दौरा केला. या दरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखेचं उद्घाटन केलं आणि अन्य शाखांना भेटही दिली. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजीनाम्याची मागणी करत शिंदे गट, भाजपा आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तर त्यांच्या या टीकेला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले. नरेश म्हस्के म्हणाले की काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे. तमाशामध्ये एक पात्र असतं, आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याला नाचा म्हणतात, आणखीन काही वेगवेगळंही म्हणतात. आता त्यांना मी नाचा म्हणत नाही, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल त्यांनी ठाण्यामध्ये येऊन केलंय. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहे. आपण पुरुषांसारखा आवाज काढा आणि पुरुषांसारखे बोला. श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय, तिकडे त्यांच्या विरोधात उभे राहा. स्वतःला लढण्यासाठी स्वतःचा घरचा मतदारसंघ सोडून 2-3 जणांचे बळी देऊन वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला. आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभे राहता म्हणजे आता अजय चौधरींचा बळी देणार का, असंही म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. काय माहितीये का, यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक पात्र असतं
आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याला नाचा म्हणतात, आणखी काय वेगवेगळे म्हणतात. आता मी त्यांना नाचा म्हणत नाहीये, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं, आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यामुळे काही काम नसणार आहे. त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये, तो त्यांनी केलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहात. आधी आपण पुरुषांसारखा आवाज काढा, पुरुषांच्या आवाजात बोला, आणि नंतर इतरांची नक्कल करा. ठाण्यात त्यांनी काल खुलं आव्हान दिलं तुम्हाला, म्हणजे तुमच्या शिंदे गटाला, की तुम्ही राजीनामा द्या, समोर आम्ही तुमच्या समोर उभा राहतो. काय कसं कोणाचं आव्हान घेणार? श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय, या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला. आणि निवडणुका तर लागणार आहेत ना, निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता. अरे स्वतःला लढण्याकरता स्वतःचा घरचा मतदारसंघ ज्या ठिकाणी राहता ते सोडून 2-2, 3-3 जणांचे बळी देऊन तुम्हाला वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला. आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय. आता अजय चौधरींचा बळी देणार, कारण तुम्हाला माहिती आहे वरळीमध्ये तुमची वाताहत होणार. स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला. तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय? पारितोषिकातील 21,000ची रक्कम गड संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गावीर प्रतिष्ठानला अर्पण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गणपती या शीर्षकाअंतर्गत दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गड किल्ले स्पर्धेत साल्हेर किल्ला साकारणाऱ्या एकता मित्रमंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितराज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. प्रथम पारितोषिक असलेल्या 51,000 रुपयांच्या रोख रकमेपैकी 21,000ची रोख रक्कम किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गावीर प्रतिष्ठानला सामाजिक भावनेतून एकता मित्रमंडळानं जाहीर केलाय. त्यांच्या या कृतीबद्दल उपस्थित शिवप्रेमींनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं. मल्हारगड साकारणारे कलाकृती सांस्कृतिक समिती स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. त्यांना 21,000 रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रकानं मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं. कलाकृती सांस्कृतिक समितीनंही पारितोषिकातील 5,000ची रोख रक्कम दुर्गावीर प्रतिष्ठानला जाहीर केली. तृतीय पारितोषिक राजगड साकारणाऱ्या अष्टपैलू मित्रमंडळानं पटकावलं. 25 किल्ले मंडळांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. खासदार अजय विचारे यांच्या प्रयत्नांनी मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर शेट्टी इथे खासदार अजय विचारे यांच्या हस्ते करण्यात आला. या रोरो मार्गामुळे मीरा भाईंदरवासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी खासदार अजय विचारे यांचे आभार मानलेत. मीरा भाईंदरमधील नागरिकांना वसई इथे रस्त्यानं 40 किलोमीटरचा 1.5 तासाचा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणास आळा बसेल, तसंच इंधनाची बचत होणार आहे. हाच प्रवास आता भाईंदर ते वसई 3.5 किलोमीटरचा जलमार्ग प्रवास 15 ते 20 मिनिटांचा असणार आहे. हा सुखकर प्रवास होत असल्यानं नागरिक आणि पर्यावरण पर्यटक प्रेमी या रोरो सेवेचा अधिक फायदा घेतील, असं खासदार अजय विचारे यांनी सांगितलं. कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले 5-6 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहणी करतोय. 2014ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे, आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही सादर केलं. आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम
मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि ही सुद्धा तुमची मंजूर करू. आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या. सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले, गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं. आणि त्यानंतर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं. परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी CRZ आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या. त्यामध्ये CRZची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती. आणि म्हणून मग त्यावेळेला आपण ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या. मुंबई महानगर क्षेत्रासह ठाण्यातील रिअल इस्टेट विश्वात ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या क्रेडाई MCHI ठाणे यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शन 2024नं यंदा वैभवशाली कामगिरी नोंदवली आहे. याबद्दल क्रेडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रदर्शनाला यंदा तब्बल 30,217 जणांनी भेट दिली, तर 217 कुटुंबांचं ठाणे शहरात घराचं स्वप्न साकार झालं. तर विविध बँका, वित्त संस्थांकडून सुमारे 1,250 कोटीहून अधिक कर्जाचं वाटप करण्यात आलं. क्रेडाई MCHI ठाणे यांच्या वतीनं पोखरण रोड क्रमांक 1 वरील रेमण मैदानावर 16 फेब्रुवारीपासून 4 दिवसांचं गृहोत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुंबई महानगर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदर्शनात सहभाग घेण्यात आला. त्यात 50हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी 100हून अधिक गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सादर केले होते. तर कर्ज पुरवठा करण्यासाठी 15हून अधिक बँका आणि वित्त संस्थांनी सहभाग नोंदवला. 21st प्रॉपर्टी एक्झिबिशन ज्याचं आम्ही नाव दिलं होतं होम उत्सव, त्या संपन्न झाला. आम्हाला अत्यंत खुशी आहे की 30,217 परिवारांनी ते इथे रजिस्टर केलेलं आहे. 217 फ्लॅट एकोणीस विकला आणि 1250 करोड रुपयाची लोन सक्सेस झालेली आहे आणि असा उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे. हा नेहमी हर वर्षाप्रमाणे चांगला प्रतिसाद. तर अजून ज्या 30,000 लोकांनी इथे व्हिजिट केलेली आहे त्यातली किती लोक आम्हाला असं वाटतं की 7,000 फ्लॅट 3 महिन्यामध्ये विकणार. एकंदरीत कसा वाटला यावेळेचा? लई चांगला होता. आमचा जो उपक्रम होता आजच्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी काय फरक? लई चांगला परिसर. म्हणजे आता काय होतं, जो जोराला घर पाहिजे ते पॉझिटिव्हली ते व्हिजिट करते आणि 3 ते 4 महिन्यामध्ये घर परचेस करते. महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील आणि विधवा महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेकरता 13,000हून अधिक अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले असून त्यापैकी 10,088 महिला योजनेकरता पात्र ठरल्यात. या महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्राचं वाटप करण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात आला. मुंबई महापालिकेनं या योजनेअंतर्गत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, 40 वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक, सर्वसाधारण महिला आणि करोना आजारानं ज्या महिलांच्या पतीचं निधन झालंय अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आलाय. याच धर्तीवर ठाणे महापालिकेनं योजना राबवावी आणि त्यास धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना यांचं नाव देण्याची मागणी तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती. ही मागणी मान्य करत पालिकेनं योजनेसाठी अर्ज मागवले होते. या योजनेकरता 13,638 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 10,088 अर्ज प्राप्त झालेत. या महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्राचं वाटप करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात आला. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कळवा, दिवा, मुंब्रा भागातील 2,500 ते 3,000 महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं अशी माहिती पालिकेनं दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं धरणं आंदोलन. बालीस चाळे सोडा आहे तो पक्ष तरी, नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला. आणि मनसे आयोजित गणपती गड किल्ले स्पर्धेत साल्हेर किल्ला साकारणारे एकता मित्रमंडळ प्रथम.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे. तुमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.